श्री स्वामी समर्थ. आजची कथा विवाहबाह्य संबंध. आज अचानक ज्या विषयाची छेड काढली तो विषय नक्कीच चर्चेचा नाही, पण प्रत्येक तिसऱ्या घरातील समस्या नक्कीच आहे. विवाहबाह्य संबंध. खरं तर विषय खूप नाजूकच आहे, पण डोळ्यासमोर दिसणारी काही उदाहरणे बघता बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न करावा. कदाचित हे सगळं प्रवाहाविरुद्ध जाण्यासारखं असावं, पण हरकत नाही. निडरपणे स्वतःचं मत मांडण्यात कुणाची भीती काय बाळगावी. खरं तर आपण अशा समाजात राहतो जिथे अर्धा स्त्री वर्ग आणि अर्धा पुरुष वर्ग खोट्या प्रतिष्ठेला बळी जाऊन मानसिक घुटमळीचा सामना करून जगत असतो. सतत कुणीतरी असावं समजून घेणारं, समजून सांगणारं असं त्याला वाटत असतं. आणि लग्नानंतर तर ही परिस्थिती अगदीच होते. आणि मग तिथूनच सुरुवात होते परस्त्री आणि परपुरुष. मग आपण आपल्याविषयी, आपल्याच नात्यांच्या भावना विसरून जातो. दोघांमध्ये तिसरं आलं की हे होतंच. सगळ्याच नात्याची सुरुवात छानच असते. लग्नानंतरही काही वर्ष खूप छान असतात. मग मात्र एकमेकांना स्पेस हवी असते. हिच्यामुळे माझं अस्तित्वच राहिलं नाही आणि याच्यामुळे माझं अस्तित्व नाही, अशा भावना दोघांच्याही मनात घर करतात. आज आज वाजत गाजत लग्न लावून आणलेल्या मुली आणि चार चौघात मिरवून आणलेला नवरा मुलगा आता चार भिंतीतही एकमेकांना नकोशी झालेली असतात. जगातलं सगळ्यात सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे नवरा आणि बायको. जगात मानाचे स्थान मिळवायचं असेल तर तो नवरा कसाही असो, बायको कशीही असो, स्वतः खुश असो किंवा नसो, दुरून डोंगर साजरे होत आहे ना, बस मग. अर्ध आयुष्य तर समाज काय म्हणेल यातच घालवतो आपण. फक्त त्यांच्या एकमेकांसोबत राहण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची मुलं ही नात्याची बहारदार उदाहरणं असली तरी ही नातं नेहमी चांगलं राहीलच असे नाही. सगळ्यांना सगळं असून सगळं पटत नसतं. प्रत्येक वेळी चूक ही पुरुषाचीच असते असे नाही, पण ती स्त्रीचीही नसते. कुठल्याही नात्याचा पाया प्रेम, आदर, विश्वास, काळजी आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांना देणारा वेळ यावर अवलंबून असतं. पुरुषाच्या विवाहबाह्य संबंधाची कारणे भरपूर असतात. एकतर बायको सुंदर नसते, नाहीतर ती स्वभावाने चांगली नसते, किंवा घरातल्यांशी चांगली वागत नसते, किंवा मग हवं तेव्हा हवं ते सुख द्यायला ती असमर्थ ठरते. त्यामुळे तो तिच्यापासून दूर राहतो. आणि एखादी स्त्री कुठल्याही पुरुषाशी मैत्री करते त्याचे एकमेव कारण तिला न मिळालेली त्याची साथ, न दिलेला आदर, न दिलेला वेळ आणि न दिलेले प्रेम. तिचा विचार एवढं करून मला अशी वागणूक, मग मी अशीच का नको वागू. एक गोष्ट आयुष्यात समजली, एखाद्या व्यक्तीला एखाद्या चुकीची शिक्षा मिळते जी त्याने केलेलीच नसते कधी. अशा वेळी त्याने काय करावे, ती चूक करावी की मग मुकाट्याने शिक्षा भोगावी. सगळं ठीक असतं नात्यामध्ये. गरज असते ती काही स्वीकारण्याची आणि काही नाकारण्याची. मनातली व्यक्ती डोक्यात जाऊ नये एवढी काळजी मात्र घ्यावी, नाहीतर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही. आणि मग अशा वेळी त्याही गोष्टी दिसतात ज्या कधी केलेल्याच नसतात. पुरुषाला 2 प्रेमाचे शब्द पुरेसे आहेत. तुम्ही किती करता सगळ्यांसाठी, तुमची कदरच नाही कुणाला. हाय दुखत्या नसावरच बोट ठेवलं की पोरीने, मग काय हिच्याशिवाय मला कोणी नाही समजून घेणारं. पण अशा नात्यात का पडावं जे समाजाच्या दृष्टीने चुकीचं आहे, ज्याला आपण स्वीकारू शकत नाही, जे समाजात आलं की उद्ध्वस्त व्हावं लागेल. आणि स्त्रीचं त्या उलट, काय यार तू कशा मुलाशी लग्न केलं, त्याला तुझी कदर नाही, तुला याच्यापेक्षा चांगला मिळाला असता, बस झाला मग विषय. तिथून नव्या नात्याला पाझर फुटतो. एखाद्या परपुरुषाला किंवा परस्त्रीला सर्वस्व मानून माणूस स्वतः सर्वस्व उद्ध्वस्त करत असतो. पण यात चूक कोणाची असते? समाजाच्या दृष्टीने लग्नरूपी सागरात राहून स्वतःचं मन मारून ॲडजस्ट करून राहायचं. सध्या लग्न हा कौटुंबिक विषय नसून सामाजिक विषय झाला आहे. ती राहत नाही म्हणूनच ती चांगलीच नसेल. स्वतःच्या पद्धतीने नाण्याची एक बाजू पाहून लोक कॅरेक्टरचे सर्टिफिकेट देत असतात. वा रे समाज. पुरुषांच्या तुलनेत 70% बायका घुटमळत आयुष्य जगत असतात. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न सगळं मातीमोल करूनही स्वतःच्या संसाराची फुलं त्या उमलवत असतात. एखाद्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध समाजात आले तर अरे तो पुरुष आहे ठीक आहे, पण
तीच जर नुसती मैत्री जरी स्त्रीने कुणाशी केली तर समाजाच्या दृष्टीने मोठा गुन्हा होऊन बसतो. मान्य आहे, स्त्री नाजूक विषय आहे. तिचं कॅरेक्टर म्हणजे काचेचं भांडं आहे. पण तिच्या मानसिक घुटमळीचं काय? 4 पैसे कमावणारा, निर्व्यसनी, बायका पोरांवर प्रेम करणारा, मोठ्यांना आदर देणारा असा नवरा कुणाला नको असतो? मग अशा स्त्रीला बाहेर डोकवायची गरज नाही. पण नवऱ्याने मित्र, प्रियकर सोडून फक्त नवरेगिरीच केली तर कसे चालणार? परस्त्रीशी तुम्ही मैत्री केलेली चालणार, पण तीच मैत्री तुमच्या घरातील स्त्रीने कुणाशी केली तर घराण्यावर काळ कोसळतो का? तुमची इब्रत ती इब्रत दुसऱ्याची काय भाजीपाला आहे? मार्केटमध्ये नवीन बातमी म्हणून बाहेर काढायला? अशा परिस्थितीत नवऱ्याने बायकोची आणि बायकोने नवऱ्याची साथ सोडली तर तो विषय कौटुंबिक न राहता सामाजिक होतो. आणि समाज काय मग त्याच्या परीने अंदाज लावत असतो. विषयामागचं सत्य माहिती नसतं, नाण्याच्या दुसऱ्या बाजूचं माहिती नसतं, पण अंदाज लावण्यात शास्त्रज्ञाला सुद्धा मागे टाकतो. कोणी साधंसुधं नाही इथे. नुसता माणुसकीपणाचा आव आणूच नाही. माणूस आहे चुकणाराच. तुम्ही काय त्याच्या जगण्याचा अधिकारच हिसकावून घ्याल का? लगेच याचे त्याचे मालक होऊ पाहताय? नात्यात अधिकार गाजवण्याआधी कर्तव्य पार पाडा. जगायला सोपं होईल नातं. माणसाची एक चूक आणि एक चुकीचा निर्णय जो स्वतः घेतो एकट्यासाठी, पण त्याची किंमत प्रत्येक नातं मोजत असतं. खास करून मुलं. कारण आईवडिलांच्या भांडणात त्या कोवळ्या मनावर खूप वाईट परिणाम होत असतात. अशावेळी एकमेकांना समजून घेण्यात नि समजावून सांगण्यात खरी कसरत असते. पण त्यानंतर आयुष्य खूप सुंदर असतं. आईवडील, भावंडं, मित्रमैत्रिणी किंवा मुलं हे आयुष्यभर नसतात. आयुष्यभर साथ देणारी बायको असते आणि नवरा असतो. तिने थोडं समजून घ्यावं, त्याचे आईवडील, भावंडं यांना सांभाळून घेतलं की बस, तो जीव ओवाळून टाकेल. आणि त्याचप्रमाणे तिच्याही घरच्यांना आपलंसं केलं तर तीही सगळे आनंदाने करील. शेवटी नातं दोघांचं आहे. एकमेकांनी नात्यात स्पेस घ्या, पण अंतरे कमी करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी नाही. प्रत्येक नातं इतकं पारदर्शी असावं की एकमेकांची ओढ डोळ्यात दिसावी. तिथे गैरसमजाला किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या होऊन सांगण्याला अर्थच उरत नाही. कारण नंतर पस्तावण्याशिवाय हाती काहीच लागत नाही. ज्यावेळी एकटा बघून समाज थट्टा करतो त्यावेळी आपण सगळ्यात किमती व्यक्ती हरवून बसलो याची जाणीव होते. पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ती वेळ जाण्याआधी नात्यांना वेळ द्या.